आपण आपल्या उपासनेची सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराच्या कडे आपलं चित्त आणि मन एकाग्र करू. प्रार्थना करू. अनादी कालापासून अनंत कालपर्यंत जिवंत असलेले आमच्या स्वर्गीय बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण या पृथ्वीचा निर्माण करता तू आहेस, या पृथ्वीचा चालक तू आहेस आणि आमचा पालन करता देखील तूच आहेस. आणि म्हणूनच पवित्र परमेश्वरा, आजपर्यंत तू आमची काळजी घेतलेली आहे. सर्व प्रकाराने तू आम्हाला तुझ्या विश्वासात स्थिर केलेला आहेस, उभं केलेलं आहेस. आणि पवित्र परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या मार्गात राखलेला आहेस. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. यावेळेला आम्ही प्रार्थना करतो, या उपासनेच्यासाठी आम्ही तुझी उपवासुदी करतो, कारण जरी पवित्र परमेश्वरा तुझे मंदिर बंद आहेत तरी तुझी उपासना, तुझं वचन, तुझं गीत गायलं जावं याकरता तू तुझ्या लोकांना संधी देतोस. आणि म्हणूनच आम्ही तुला धन्यवाद देतो. जे लोक आज उपासनेकरता आपापल्या घरामध्ये पवित्र प्रभू एकत्र आलेले आहेत, त्या सर्वांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की तू प्रत्येकाच्या घरामध्ये भक्तीच्या वेळी उपस्थित राहा, यासाठी की तुझा अनुभव, तुझ्या उपासनेचा पवित्र अनुभव त्यांना प्राप्त व्हावा आणि त्यासोबत त्यांना तुझ्या आनंदाने आणि आशीर्वादानं तुझ्या तुझे पवित्र दिवसाचे सर्व आशीर्वाद मिळावे, याकरता तू पवित्र परमेश्वरा प्रत्येकाच्या घरामध्ये आपली उपस्थिती ठेव. त्यासोबत जे काही गीतं गायले जातील ती देखील आशीर्वादाची कर, आणि ज्या प्रार्थना केल्या जातील त्या तू तुझ्या कृपेनं आहे. आणि प्रत्येकावर पवित्र परमेश्वरा तू आपला अनुग्रह पुरव, ही आमची प्रार्थना आहे. ही भक्ती चालवण्यासाठी लागणारं सर्व प्रकारचं सहाय्य आणि कृपा तू आम्हाला दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून पाहिजे. आमेन. यावेळेला आपण सुरुवातीला 2 गीत गाणार आहोत. पहिलं गीत आहे मंगल चिंतन मंगल दर्शन, आणि दुसरं गीत आहे चला चला रे चला पुढे.
स्तुतीच्या पुस्तकामधून विभाग क्रमांक 3 पासून आपण उपासनेमध्ये पुढे चलूया. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाला लाभो. तुम्हालाही ती लाभो. विभाग 4 वरील प्रार्थना आपण एकत्र बोलू. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहे. आमच्या मनातील आशाकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथार्थ वर्णन करावा. म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. विभाग 5 वरील गीत आपण एकत्र गाणार आहोत. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मानवाला शांती. हे देवा, आमचा प्रभू, स्वर्गीय राजा, सर्व समर्थ देव बाबा, आम्ही तुझी आराधना करतो, तुला धन्यवाद देतो. तू गौरवशाली आहेस म्हणून आम्ही तुझे स्तवन करतो. हे प्रभू येशू ख्रिस्ता, देव पित्याच्या एकुलत्या एक पुत्रा, जगाचे पाप हरण करणाऱ्या देवाच्या पोकरा, आमच्यावर दया कर. देव पित्याच्या उजवीकडे विराजमान असणाऱ्या प्रभू, आमची प्रार्थना आहे. कारण केवळ तू पवित्र आहेस, केवळ तू प्रभू आहेस, केवळ तू परमश्रेष्ठ आहेस. येशू ख्रिस्ता, केवळ तू पवित्र आत्म्यासह देव पित्याच्या गौरवात सहभागी आहेस. आमेन. शुभवर्तमानाच्या पूर्वीचं एक गीत गाणार आहोत आणि ते गीत आहे सर्व ख्रिस्तासाठी काही.
मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय आणि वचन 21 ते 28 या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 21 ते 28 ही वचने. मत्ते 15 21 ते 28. एक परराष्ट्रीय भूतग्रस्त मुलगी. नंतर येशू तेथून निघून सोर व सीदोन या भागात गेला आणि पहा, त्या भागातील एका कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे. तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेली नाही. तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून गेली आणि म्हणाली, प्रभूजी, मला सहाय्य करा. त्याने उत्तर दिले, मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे. तिने म्हटले, खरेच प्रभूजी, तरी घरची कुत्रीही आपल्या धन्यांच्या मेजावरून पडलेला चूर खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. हे देवाचे वचन आहे. देवाला धन्यवाद. संदेशाच्या पूर्वी आपण प्रार्थनेमध्ये जाऊया आणि आपलं चित्त परमेश्वराकडे आपण एकाग्र करू. स्वर्गात उच्च सिंहासनावर विराजमान असलेल्या आमच्या जिवंत पवित्र देवा, पुन्हा एकदा आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण जीवनातल्या प्रवासामध्ये आणि पवित्र परमेश्वर तुझ्यावरील विश्वासात चालण्याकरता तू आपल्या पवित्र वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलतोस. आणि म्हणूनच पवित्र परमेश्वर, आज देखील आम्ही तुझं पवित्र वचन घेऊन या ठिकाणी उभे आहोत. आजपर्यंत आम्हाला चालवणारा तूच आहेस आणि म्हणूनच आशेनं आज आम्ही तुझ्याकडे पाहतो. या वेळेला तू आपल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मला चालव. उचित शब्द तू माझ्या मुखात घाल आणि तुला जे कळवायचं ते तू आम्हाला कळव. ही आमची प्रार्थना आणि विनंती आहे. मज पातळीवर दया कर, ही देखील मी नम्रतेची विनंती करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तो आहे. आमेन. आपणा सर्वांना प्रभू येशूच्या नावात माझा सलाम. गुड मॉर्निंग. आजच्या दिवसासाठी आणि या भक्तीच्या वेळेकरता देखील आपण परमेश्वराचे आभार मानूया. कारण लॉकडाऊन जरी असेल तरी देखील आम्ही आपापलं दैनंदिन जीवन जगत आहोत आणि या दैनंदिन जीवनामध्ये प्रभूनं जो वार आमच्यासाठी उपासनेचा नेमून दिलेला आहे, त्या उपासनेच्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा कुठेही असेल तरी आम्ही आमचं मन परमेश्वराच्याकडं भक्तीच्याकडे लावतो आणि ही जी त्यानं आमच्यामध्ये तळमळ ठेवलेली आहे त्यासाठी आपण परमेश्वराचे आभार मानूया. आजच्या संदेशाकडे जाण्यापूर्वी आपण संदेशाचा जो मुख्य विचार आहे त्या विचाराकडे पाहूया. मुख्य विषय जो आहे तो खंबीरपणे विश्वास धरून राहणाऱ्यांना मिळणारे पारितोषिक. खंबीरपणे विश्वास धरून राहणाऱ्यांना मिळणारे पारितोषिक. आणि या शीर्षकाच्या अंतर्गत आपण शुभवर्तमानामधून वाचलेला जो पाठ आहे त्यापैकी मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय आणि वचन 28 याकडे आपण काही वेळ मनन करणार आहोत. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त म्हणाला की बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफल हो. आणि या वचनाला धरून आम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर आम्हाला असं लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्तानं या स्त्रीला असं का म्हटलं. याविषयी जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा विचार केल्यास आम्हाला पुन्हा खालील गोष्टींचा काही उलगडा होणार आहे. आणि तो यासाठी की ज्यामुळे आम्हाला या उलगड्याच्यामुळे आम्हाला आमच्या विश्वासाचा दर्जा तपासण्याची एक संधी देव आम्हाला देत आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताकडं जेव्हा ही कनानी स्त्री आली आणि तिच्या मुलीबद्दल तिनं त्या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे, तेव्हा येशू ख्रिस्तानं तिच्या विश्वासाची त्या ठिकाणी परीक्षा घेतली. आम्ही इतर ठिकाणी पाहतो की इतर जे अनेक लोक येशू ख्रिस्ताच्याकडे आले आणि येशू ख्रिस्तानं अगदी सहजतेनं
आणि आपल्या दयेनं आणि करुणेनं त्या ठिकाणी अनेकांना बरं केलेलं आहे. मग या स्त्रीची परीक्षा का घेण्यात आली किंवा का घेतली हे जर आम्ही तपासून पाहिलं तर आम्हाला असं लक्षात येईल की या प्रसंगातून देव त्याच्याकडे येणाऱ्यांसाठी आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी हे सांगू इच्छित आहे की विश्वासात दृढता असावी आणि त्या विश्वासात आम्ही टिकून राहावं. कारण पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा परमेश्वरानं अब्रामाला बोलावलं तेव्हा आम्ही पाहतो की अब्रामाला काही गोष्टी दिल्यानंतर अब्रामाची देखील विश्वासाची परीक्षा घेण्यात आली. आणि या ठिकाणी आम्हाला हे पाहायला मिळतं की देव कधी कधी आमच्या विश्वासाची परीक्षा घेत असतो यासाठी की आम्ही विश्वासामध्ये दृढ आहोत का किंवा आम्ही विश्वासामध्ये निरंतर आहोत का याची त्याची प्रचिती असते. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की आम्हाला देखील हा अनुभव आलेला असेल अनेक वेळा की आम्ही अनेक वेळा एका गोष्टीसाठी प्रार्थना केलेली आहे परंतु अजूनपर्यंत ती मागितलेली गोष्ट आम्हाला मिळालेली नाही. तेव्हा त्या ठिकाणी आम्ही पाहतो की कारण एकच आहे की आम्ही आमच्या विश्वासामध्ये खंबीर नसतो. आम्ही मागत तर असतो परंतु आम्हाला देव देईल ही खात्री किंवा हा विश्वास जो आहे तो आमचा खंबीर नसतो. आणि म्हणून विश्वासातली ही जी काही उणीव आहे ती उणीव प्रत्येकाच्या लक्षात यावी याकरता हा शास्त्रपाठ या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे किंवा सांगितला गेलेला आहे. यानो आमचा देवावर विश्वास असतो की पण देव ती गोष्ट देईपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करत नाही. पाठपुरावा म्हणजेच आम्हाला माहिती आहे की सातत्य. आणि या ठिकाणी मी पाहतो की आम्ही सातत्य राखत नाही. आम्ही काही काळापर्यंत मागतो आणि नंतर आम्ही त्या गोष्टीचं मागणं जे आहे ते त्या ठिकाणी थांबवतो. परंतु देवाचं वचन आम्हाला योहान 11:40 मध्ये हे सांगतं की तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाशील. आणि जर आम्ही याचाच अर्थ आम्ही जर विश्वासापासून बाजूला गेलो किंवा विश्वासामध्ये आमची घसरण झाली तर आम्ही त्या ठिकाणी देवाचं गौरव पाहू शकत नाही. इतकंच नाही तर आम्ही जे मागितलेलं आहे त्या मागण्यामध्ये देण्यातही देव दिरंगाई करतो. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळेल की या ठिकाणी आम्ही परमेश्वराला जेव्हा मागत आहोत किंवा त्या मागताना आम्ही विश्वासानं त्या ठिकाणी मागितलं पाहिजे. दुसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं या स्त्रीची प्रशंसा केलेली आहे, तिच्या विश्वासाची प्रशंसा केलेली आहे. तेव्हा आम्ही असं पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला केले तर असे निदर्शनास येईल की मी प्रभूकडे येतात ती जेव्हा ती प्रभूकडे येत आहे तेव्हा ती ठाम निश्चय करून आलेली आहे की माझ्या मुलीसाठी मी त्याला मागताना काहीही झालं तरी मी त्या ठिकाणी हटणार नाही. आणि तिच्या जेव्हा आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं तिच्या बोलण्याकडे पहिल्यांदा दुर्लक्ष केलेलं आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की दुर्लक्ष केल्यानंतर या स्त्रीनं कदाचित शिष्यांना मध्यस्थी केली असेल परंतु ही मध्यस्थी केल्यानंतरही प्रभू येशू ख्रिस्त तटस्थ राहिलेला आहे. आणि शेवटी आम्ही पाहतो येशू ख्रिस्तानं तिला या ठिकाणी तिरस्कृत शब्द वापरून टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा देखील त्या स्त्रीनं त्या ठिकाणी नम्रतेनं प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती केलेली आहे. बऱ्याच वेळेला आम्हाला देखील आमच्याही जीवनाच्या बाबतीत असंच होतं की देव जो आहे तो ऐकून न ऐकल्यासारखं करतो. तेव्हा आमच्या विश्वासाची ती परीक्षा असते आणि या परीक्षेमध्ये बहुतेक जण आपण त्या ठिकाणी तिथंच अडकळतो. आम्ही म्हणतो की देव ऐकत नाही किंवा इतक्या वेळेस आम्ही मागितलंय परंतु देवानं आमची प्रार्थना काही ऐकली नाही. आणि त्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणतो की देवाचं आमच्याकडे लक्ष नाही आणि आम्ही त्या ठिकाणी मागायचं बंद करतो. आणि कधी कधी आम्ही त्या ठिकाणी देवाला दोष देतो. परंतु एक गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की या स्त्रीनं ज्याप्रमाणे निराश न होता मागितलं त्याप्रमाणे आम्ही देखील
विश्वासात खंबीर राहून निराश न होता आम्ही मागितलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की देव अनेक वेळेला दुर्लक्ष करतो किंवा अनेक वेळेला आमची प्रार्थना ऐकत नाही. त्यावेळेला आम्ही स्वतःला तपासावं ही देवाची इच्छा आहे. कारण आम्ही काय मागत आहोत, आम्ही कसं मागत आहोत हे देखील त्या ठिकाणी आम्ही हे देखील पाहतो. आणि म्हणून आम्ही जर विचार केला तर आम्ही मागायचं म्हणून मागत असतो किंवा प्रार्थना करायची आणि प्रार्थनेत देवापुढे ठेवायचं आमचं मागणं असा विचार करून आम्ही ते मागत असतो. परंतु आम्हाला या ठिकाणी हे पाहायला मिळेल की देव जो आहे तो विश्वास पाहून, गरज पाहून आणि मनुष्याची वृत्ती पाहून त्या ठिकाणी देव आमच्या प्रार्थना आणि विनंती ऐकत असतो. कारण स्तोत्र 119 आणि त्याचं 145 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की हे परमेश्वरा, मी अगदी मनापासून तुझा धावा करीन. आणि हे परमेश्वरा, तू माझं ऐक. जेव्हा आम्ही अगदी मनापासून आणि आम्ही विश्वासानं त्या ठिकाणी मागतो तेव्हा आमचं मन, आमची वृत्ती पाहून देव त्या ठिकाणी आमच्या जीवनात कार्य करतो. या स्त्रीच्या बाबतीत पाहिलं तर तिने विश्वास ठेवलेला होता की या दुष्टतेच्या बंधनातून आणि क्लेशाच्या बंधनातून येशू ख्रिस्त त्या ठिकाणी तिच्या मुलीला बाहेर काढू शकतो. आणि या एकाच विश्वासाने आम्ही पाहतो की ती त्या प्रभूकडे आलेली होती आणि तिला खात्री होती आणि म्हणून ती इतरत्र दुसरीकडे गेलेली नाही. कदाचित येशू ख्रिस्ताकडे येण्याच्या पूर्वी तिने इतरांच्याकडे गेली असेल, इकडे तिकडे गेली असेल. पण जेव्हा येशू ख्रिस्ताविषयी आणि त्याच्या अद्भुत कृत्याविषयी तिने ऐकलेलं आहे तेव्हा तिने आपले मनातले विचार, इतरांचे सल्ले आणि इतर उपचार जे आहे ते दूर करून ती फक्त प्रवेश ख्रिस्ताकडे आलेली होती. यानो आमच्या बाबतीमध्ये उलट होतं की आम्ही सुवार्ता ऐकतो परंतु आमच्या विश्वासात वाढ होत नाही. या स्त्रीनं जेव्हा ऐकलं तेव्हा तिच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या गावात येऊपर्यंत तिचा विश्वास रोज आणि रोज वाढत गेला. तिनं जी ऐकलेली सुवार्ता होती त्या सुवार्तेवर तिनं मनन केलं, तिनं विचार केला. तेव्हा देवाच्या पवित्र वचनाच्या द्वारे तिच्या अंतःकरणात विश्वासाचं अंकुर रोज वाढत गेलं. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की आम्ही 8-10 वेळेला देवाला सांगतो पण जेव्हा देव ऐकत नाही किंवा देव आमच्याकडे दुर्लक्ष करतो हे लक्षात येतं तेव्हा आम्ही हळूच त्या ठिकाणाहून आम्ही दूर जातो. खेदित हृदयानं आम्ही देवाच्या पासून उठून निघून जातो. प्रियांनो, या ठिकाणी पाहतो की देव दुर्लक्ष करत आहे हे लक्षात आल्यावर या स्त्रीनं कदाचित शिष्यांच्याकडून वशिला लावलेला असेल. म्हणूनच शिष्य त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणाले की गुरुजी ही आमच्या मागून ओरडत येत आहे, हिला निरोप द्या. तेव्हा आम्हाला हे पाहायला मिळतं की त्या ठिकाणी ओरडत येत आहे, हिला निरोप द्या. तेव्हा देखील प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्यांनी केलेली ही मध्यस्थी ऐकूनही प्रभू येशू ख्रिस्त तटस्थच राहिलेला आहे. आणि या सर्वांच्या बोलण्याकडं दुर्लक्ष केल्यानंतर ती निघून गेली नाही आहे. देवानं जेव्हा दुर्लक्ष केलं, शिष्यांच्या बाबतीतून मध्यस्थी केली तेव्हा देखील ती त्या ठिकाणी निघून गेलेली नाही. तर तिनं किंवा आम्ही पाहतो की तिने इतर दुसरा काही उपाय शोधायचा म्हणून उठलेली नाही आहे. तर साधारणपणानं आम्हाला हे पाहायला मिळतं की मनुष्याला जेव्हा असं वाटतं की माझ्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे हे जेव्हा समजतं तेव्हा अपशब्द बोलून मनुष्य त्या ठिकाणाहून रागावून निघून जातो. परंतु स्तोत्र 31-24 या वचनाकडे जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलेलं आहे की अहो परमेश्वराची आशा धरणारे तुम्ही सर्व हिंमत बांधा आणि तुमचे धीर धरा. देवाचं वचन आम्हाला धीर धरायला सांगतं. जेव्हा आम्ही देवावर आशा ठेवतो की देव आमची प्रार्थना ऐकेल, आम्ही देवावर विश्वास ठेवतो की देव माझी गरज पूर्ण करेल, तेव्हा आम्ही धीर धरणं देखील आवश्यक आहे. या स्त्रीनं या ठिकाणी संयम ठेवलेला आहे. ही स्त्रीनं स्वतःला शांत ठेवलेला आहे आणि जो विश्वास ती अंतःकरणात घेऊन आलेली होती तो विश्वास
देखील तिनं कायम ठेवलेलं आहे. आम्ही मात्र देव दुर्लक्ष करत असला तर आम्ही स्वतःला शांत ठेवून संयम बाळगून आम्ही विश्वासात स्थिर जर राहतो तर देव आमच्या प्रार्थना निश्चित रीतीने ऐकतो. जेव्हा रागानं किंवा हळूच आम्ही दूर होतो तेव्हा आमचा जो विश्वास आहे तो विश्वास आम्ही बाजूला करतो. म्हणजे आमचा विश्वास तात्पुरता किंवा वरवरचा किंवा त्या ठिकाणी दोलायमान असतो. देव ऐकत नाही किंवा देव देत नाही तर आम्ही त्या ठिकाणी देव देत नाही तर तो विश्वास आम्ही त्या ठिकाणी मनातून बाजूला करतो. पण हा जो शास्त्रपाठ आहे किंवा ही जी शिकवण आहे की आम्ही देव करू शकतो किंवा येशू ख्रिस्त करू शकतो आणि येशू ख्रिस्त सर्व काही करू शकतो, हा विश्वास आम्ही स्थिर ठेवला पाहिजे व स्वतःला शांत राखून आम्ही संयम बाळगून आम्ही देवाची प्रतीक्षा केली पाहिजे. कारण स्तोत्र 27 आणि 14 या वचनात देखील आम्हाला सांगण्यात आले आहे की परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर आणि परमेश्वराची प्रतीक्षा कर. जेव्हा आम्ही काही मागतो तेव्हा देव देईपर्यंत, देव ऐकूपर्यंत आम्ही प्रतीक्षा केली पाहिजे आणि विश्वासात खंबीर राहून आम्ही हिम्मत आणि धैर्य त्या ठिकाणी धरलं पाहिजे. शिष्यांच्या विनंतीनुसार नंतर आम्ही या ठिकाणी पाहतो की जेव्हा शिष्यांनी विनंती केली त्या विनंतीनंतर येशू ख्रिस्तानं शाब्दिक रीतीनं त्या स्त्रीला झिडकारलेलं आहे. तरी ती स्त्री जी आहे ती विश्वासाला चिटकून राहिली आणि नम्रतेनं तिनं त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं हृदय रिक्त केलेलं आहे. तिच्या हृदयाला पोचणारे शब्द जरी तिने ऐकले आणि तिला नकार भेटत आहे हे जाणवल्यावरही आम्ही पाहतो की ही स्त्री जी आहे ती विश्वासात तसूभर देखील त्या ठिकाणी हललेली नाही किंवा तिनं असं देखील म्हटलेलं नाही की आता पुष्कळ झालं आणि म्हणून त्या ठिकाणी तिनं माघार घेतलेली नाही. तर तिनं अधिक नम्रतेनं तिनं म्हटलं की कुत्रे देखील मेजावरचा चूर खातात. आणि या तिच्या बोलण्यातून किंवा या तिच्या शब्दातून तिनं त्या ठिकाणी जी आशा व्यक्त केलेली आहे ही आशा व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून आम्हाला असं देखील म्हणता येईल की जे देवाची आशा धरून राहतात त्यांचा तो निश्चित ऐकतो आणि तो कधीही आशा ठेवणाऱ्याला निराश करत नाही. जरी न ऐकलं किंवा प्रभू येशू ख्रिस्त तटस्थ राहिला किंवा विलंब होत राहिला तरी आम्ही आमची आशा सोडू नये. कारण स्त्रीला जी आशा होती की चुरा माझ्या मुलीला मिळाला तरी देखील ती स्वस्तपणाने जगू शकेल. म्हणजे दुसऱ्या शब्दात असं म्हणता येईल की थोड्याशा करुणेवर माझी मुलगी बरी होईल किंवा एखादा शब्द येशू ख्रिस्ताने उच्चारला, शब्द जरी बोलला तरी माझी मुलगी त्या दुष्टतेच्या दुष्टात्म्याच्या बंधनातून मुक्त होईल हे तिला त्या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि आम्ही त्यावेळेला पाहतो इब्री लोकास पत्र त्याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन यामध्ये म्हटलेलं आहे की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची बाळगलेली खात्री आहे. तिला आशा होती की तिनं त्या ठिकाणी येशू ख्रिस्तावर भरोसा ठेवलेला आहे आणि तिला आशा होती की माझी मुलगी येशू ख्रिस्त ठीक करेल आणि ती आशा तिची त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि ही जी तिची आशा होती त्या आशेनं तिनं जी आपली जी मागणी आहे ती नम्रतेनं त्या ठिकाणी पुढं करत राहिली. आणि मग ख्रिस्तानं त्या स्त्रीला म्हटलं की बाई तुझा विश्वास मोठा आहे. याही ठिकाणी मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं या स्त्रीला तुझा विश्वास मोठा आहे असं केव्हा म्हटलं किंवा कधी म्हटलं तर हे जर आम्ही विचार केला तर आम्हाला पाहायला मिळेल की ती त्या ठिकाणी तिचे जे प्रयत्न आहेत, तिची जी प्रतीक्षा आहे, तिची जी दयायाचना आहे किंवा तिची जी आशा आहे आणि तिच्या हृदयाची जी तळमळ आहे आणि त्यासोबत तिच्यामध्ये असलेली जी नम्रता आहे, कसंही करून दया मिळवण्याची जी तळमळ आहे ती त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं पाहिली
आणि मगच प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या स्त्रीला म्हणाला की तुझा विश्वास मोठा आहे. त्यानो या ठिकाणी मी पाहतो की कोणी जर आमचं मागणं न ऐकता घोषणारे शब्द जर आम्हाला बोलत असेल तर आम्ही लगेच आमच्यातला जो स्वाभिमान आहे तो त्या ठिकाणी उफाळून वर येतो आणि आम्ही त्याला त्या ठिकाणी द्वेषानं अपशब्द बोलून आम्ही त्या व्यक्तीची निर्भत्सना करतो. परंतु या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी मी असंही म्हणतो की द्यायचं नाही तर उगाचच काय बोलून दाखवतोस किंवा हा अधिकार तुला कुणी दिला, अपमान करण्याचा अधिकार तुला कुणी दिला असं आपण म्हणतो. पण या स्त्रीची जी नम्रता आहे या नम्रतेनं येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी या स्त्रीच्या जीवनात कार्य करायला भाग पाडलेला आहे. जेव्हा आम्ही आमचं मागणं, आमची आशा, आमचा विश्वास, आमचा संयम आपण नम्रतेने आम्ही मागायला शिकावे म्हणून हे सर्व या ठिकाणी ऐकवण्यात येत आहे. या गोष्टी आमच्यामध्ये आहे तर आमचा विश्वास मोठा आहे असं म्हणता येईल. आजच्या संदेशाचा जर मुख्य विषय जर आम्ही पाहिला तर खंबीरपणानं विश्वासात टिकून राहणाऱ्यांना किंवा खंबीरपणानं विश्वास धरून राहणाऱ्यांना मिळणारे पारितोषिक हा आपल्या विषयाचा आजच्या संदेशाचा विषय आहे. आणि या विषयाला अनुसरून आम्ही पाहतो की या स्त्रीचा जो विश्वास होता आणि ती त्या विश्वासाला धरून जी खंबीरपणानं इतका वेळ राहिली तेव्हा आम्हाला हे पाहायला मिळतं की या स्त्रीला मोठं प्रतिफळ प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर इब्रिकाराच्या 11व्या अध्यायात देखील जे जे नावं लिहिलेली आहेत त्या लोकांच्या विषयी जर आम्ही विचार केला इथं 11व्या अध्यायात हवेल, नोहा, अब्राहम, हनो आणि त्याचबरोबर सारा या व्यक्तींची नावं आहेत. जे जे नावं त्या ठिकाणी लिहिलेली आहेत त्या प्रत्येकानं विश्वासात खंबीरता दाखवलेली आहे आणि त्यांच्या विश्वासात खंबीर राहण्यामुळं त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्यांना देखील मोठं पारितोषिक मिळालेलं आहे. या स्त्रीच्या बाबतीत या स्त्रीची मुलगी मोठ्या संकटातून निभावलेली आहे. तिच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झालेला आहे. तिला त्या ठिकाणी मुलीचं जे दुःख आहे, जे छळ वेदना आहे ते त्या ठिकाणी दूर झालेलं आहे आणि या मुलीला जीवन लाभलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा जी नावं आम्ही इब्री पत्रात ऐकलेली आहे, जी नावं त्यांच्या बाबतीत आम्ही पाहतो की ते विश्वासात खंबीरपणानं भक्कम होते आणि म्हणून त्यांना मोठं प्रतिफळ मिळालेलं आहे. ते आज स्वर्गामध्ये आहे आणि विश्वासात खंबीर राहून आम्हाला देखील सार्वकालिक जीवनात आणि त्यात ठेवलेले जे पारितोषिक आहे ते त्या ठिकाणी मिळवायचं आहे. मत्तेय शुभवर्तमान त्याचा 17वा अध्याय आणि 20व्या वचनात प्रभू येशू ख्रिस्तानं असं म्हटलेलं आहे की राईच्या दाण्या इतका जरी विश्वास असला तरी या डोंगराला तुम्ही समुद्रात उपटून टाकला जा असं म्हणाल तर ते देखील होईल असं प्रभू येशू ख्रिस्तानं तिथं म्हटलेलं आहे. परंतु आम्ही विश्वास जेव्हा ठेवलेला आहे तो निश्चित रीतीनं राईच्या दाण्यावर असावा. तो विश्वास देखील आमच्या जीवनात कार्य करणार आहे. परंतु भक्कम विश्वास जो आहे तो आम्हाला मोठं प्रतिफळ मिळवून देणार आहे. आणि तो विश्वास तो राईच्या दाण्याएवढा जो विश्वास आहे तो विश्वास तेवढाच लहान राहू नये तर या स्त्रीप्रमाणे आणि इतर जे लोक हे विश्वासात खंबीर राहिलेले आहेत त्यांच्याप्रमाणे आमचा विश्वास वाढत गेला पाहिजे ही देवाची इच्छा आहे. जर आमचा विश्वास वाढला आणि जर आम्ही खंबीर असलो म्हणजे आम्ही स्वर्ग मिळेपर्यंत जर आम्ही विश्वासात वाढत गेलो आणि खंबीर राहिलो तरच मोठं पारितोषिक आम्हाला लाभणार आहे. जीवनातल्या लहान मोठ्या गोष्टी तर आम्ही विश्वासानं मागितल्याच पाहिजे. परंतु ज्या मिळाल्यानंतर किंवा त्या मिळेपर्यंत आम्ही आमच्या विश्वासात देवाच्या वचनाच्या द्वारे देवाने केलेल्या अद्भुत कृत्याचं स्मरण करत आमच्या विश्वासात वाढ झाली पाहिजे आणि आम्ही त्या विश्वासात निरंतर चाललं पाहिजे. तेव्हाच त्या ठिकाणी आमच्या इच्छा सफल होणार आहे. विश्वास जर कमजोर असेल, विश्वास जर अस्थिर असेल आणि विश्वासामध्ये जर आम्ही विश्वासाच्या बाबतीत जर आम्ही त्या ठिकाणी
अनभिज्ञ असू तर आमची कोणतीच इच्छा त्या ठिकाणी सफल होणार नाही. प्रभूने या स्त्रीला तिच्या विश्वासातलं खंबीरपण व सातत्य पाहून म्हटलं की तुझी इच्छा सफल हो असं म्हटलेलं आहे. तेव्हा आमच्यातलं देखील आमच्या विश्वासातलं जे खंबीरपण आहे आणि आमच्या विश्वासातलं सातत्य पाहून देव आम्हाला देखील त्या ठिकाणी म्हणेल की तुमचा विश्वास मोठा आहे, तुमची इच्छा सफल हो. आणि म्हणून या वचनाप्रमाणे देव आमच्या जीवनामध्ये घडवो आणि तो आमच्या बाबतीतही तसंच म्हणू की तुझा विश्वास मोठा आहे, तुमची इच्छा सफल हो. देव हे वचन आम्हा सर्वांच्या करता आशीर्वादाचा करो. प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवा, आम्ही तुझी मनापासून उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. शुभवर्तमानात त्या घटनेच्याद्वारे विश्वास मोठा कोणता आहे त्याविषयी तू आम्हाला ऐकवलं. आमचा विश्वास पवित्र परमेश्वर आम्ही तपासावा आणि त्या विश्वासात पवित्र परमेश्वरा आमची वाढ व्हावी. आणि तो मोठा विश्वासाच्या बाबतीत जेव्हा आम्ही ऐकलेला आहे तेव्हा पवित्र परमेश्वरा त्या ठिकाणी आमची आशा, आमचे प्रयत्न, आमची प्रतीक्षा, आमची याचना आणि आमच्या हृदयाची जी तळमळ आहे आणि त्यासोबत पवित्र प्रभू संयम आणि नम्रता आमच्यामध्ये तुला दिसेल तरच आमचा विश्वास मोठा आहे हे तू आम्हाला ऐकवलेलं आहेस. आणि म्हणून जे ऐकवलेलं आहे ते अधिक उत्तम रीतीनं समजण्याकरता तू आपल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे प्रत्येकाशी बोल. हीच आमची तुझ्याकडून प्रार्थना आणि विनंती आहे. ऐकणाऱ्या प्रत्येकावर तू आपल्या दैवत्वाचा हात ठेव आणि त्यासोबत हे पवित्र वचन त्यांना विचार करण्यासाठी सतत त्यांच्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये देखील असू दे की ज्याद्वारे ते आपल्या विश्वासाची प्रत्येक जण उंची वाढतील असं होऊ दे. मानवाने तुला देतो आणि येशू ख्रिस्त आमचा पवित्र प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून पाहिजे. आम्हाला एक स्पेशल गीत आपण ऐकणार आहोत आणि या गीताचे शब्द आहे तेरा लहू तेरा लहू. आणि या गीताच्या नंतर आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. तेरा
स्तुति, धन्यवाद 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 करती प्रभु परमेश्वर पिता, आपकी स्तुति, आपकी महिमा, आपकी तारीफ प्रभु राजा। परमेश्वर पिता, आज के दिन के लिए मैं धन्यवाद करती प्रभु, जो आपने आज का दिन हमारे सबके जीवन को जोड़ा प्रभु राजा। आपका धन्यवाद करती प्रभु, इस ऑनलाइन के चर्च में प्रभु परमेश्वर पिता हमें प्रभु परमेश्वर पिता सहभागी लेने के लिए आपने हमारी मदद सहायता की, आपका धन्यवाद करते हैं। शुद्ध से वचनों के लिए आपका धन्यवाद करते प्रभु, आराधना के लिए हम धन्यवाद करते परमेश्वर राजा। पवित्र खुदावन खुदा, इस समय हम प्रार्थना करते प्रभु परमेश्वर पिता मेरे राजा, जो वचन सुना उस वचन के द्वारा हम चल पाए प्रभु, ऐसे होने दीजिए परमेश्वर पिता। इस समय हम प्रार्थना करते प्रभु परमेश्वर पिता हमारे भारत देश के लिए, हमारे भारत देश के ऊपर आपका अनुग्रह कीजिए, दया कीजिए प्रभु परमेश्वर पिता। मेरे पवित्र आत्मा मेरे राजा मोदी सरकार को आशीषित कीजिए प्रभु राजा, उनकी दया भरी मुक्ति प्रभु गरीब लोगों के लिए खुलने के लिए उनकी मदद सहायता कीजिए प्रभु। हमारे भारत देश के ऊपर आपकी शांति प्रभु राजा हमारे भारत देश में आए मेरे राजा। पवित्र आत्मा हमारे भारत देश की महामारी प्रभु यीशु आपके नाम से प्रभु राजा निकल कर नरक में चले जाए मेरे राजा। पवित्र आत्मा हम आपका धन्यवाद करते मेरे राजा। हमारे भारत देश के डॉक्टर लोग, नर्स लोग प्रभु राजा, अधिकारी लोग, पुलिस लोग, इन्हीं प्रभु आप आशीषित कीजिए। वो अपना प्रभु परमेश्वर पिता करते हुए प्रभु निभा रहे, आपका धन्यवाद करते। उन्हें लगने वाली बुद्धि ज्ञान सामर्थ्य प्रदान कीजिए प्रभु राजा। जो कोरोना से प्रभु, कोरोना वायरस से प्रभु जकड़े में मेरे राजा, उन्हें आप चंगाई दीजिए प्रभु। जो उन्हें प्रभु सांस लेने में तकलीफ होती है प्रभु राजा, पवित्र आत्मा उन्हें चंगाई दीजिए मेरे पवित्र आत्मा मेरे राजा। जल्दी से जल्दी प्रभु परमेश्वर पिता वो चंगाई को प्राप्त करे और मेरे राजा घर में आ जाए प्रभु राजा, ऐसे होने दीजिए प्रभु मेरे परमेश्वर पिता। इस समय हम प्रार्थना करते हैं हमारे डायसिस के लिए प्रभु परमेश्वर पिता, हमारे डायसिस के ऊपर आपका अनुग्रह कीजिए, दया कीजिए प्रभु। हमारे बिशप प्रभु डायसिस में प्रभु मेरे राजा, डायसिस का पूरा काम संभालते समय उन्हें लगने वाली बुद्धि ज्ञान सामर्थ्य प्रदान कीजिए मेरे राजा। और पवित्र आत्मा मेरे राजा हमारे डायसिस में के हर एक प्रभु पासवान लोगों को आप आशीषित कीजिए, अनुग्रह कीजिए। जो अपने अपने चर्च चलाते हैं प्रभु राजा, ऑनलाइन चर्च लेते हैं प्रभु, उन सभी को प्रभु आप आशीषित कीजिए प्रभु राजा। पवित्र आत्मा इस समय हम प्रार्थना करते प्रभु परमेश्वर पिता हमारे सीएनआई चर्च के लिए प्रभु राजा, हमारे सीएनआई चर्च में के प्रभु घाटे पासवान मेरे राजा, वो प्रभु परमेश्वर पिता उनके परिवार के लिए प्रभु राजा, जो हमारे लिए प्रभु रात दिन प्रार्थना करते हैं प्रभु परमेश्वर पिता मेरे राजा। सचमुच प्रभु राजा, जैसी नुहानी प्रभु परमेश्वर पिता जिस बलि को चढ़ाकर प्रभु राजा मेरे प्रभु परमेश्वर पिता, जैसे उनकी प्रार्थना धूपों समान प्रभु आपके पास में है, वैसे प्रभु हमारे पासवान प्रभु राजा जो हमारे लिए कर रहे प्रार्थना प्रभु, उनकी प्रार्थना धूपों समान आपके पास में है मेरे राजा। मेरे पवित्र आत्मा हम आपका धन्यवाद करते प्रभु मेरे प्रभु परमेश्वर पिता। हमारे चर्च के प्रभु परमेश्वर पिता, हमारे कलीसिया के प्रभु परमेश्वर पिता मेरे राजा, जो सुधि लेते प्रभु राजा, नीतू बीजू के लिए प्रभु राजा, उस सेवक लोगों को आप आशीषित कीजिए प्रभु राजा। पवित्र आत्मा इस समय प्रार्थना करते प्रभु राजा पास्टर कमेटी के लिए, पास्टर कमेटी को आप आशीषित कीजिए, अनुग्रह कीजिए, दया कीजिए प्रभु। मूसा समान प्रभु राजा, उन्हें धैर्य और हिम्मत की आत्मा उन्हें दीजिए प्रभु, अच्छे निर्णय आपके ओर से लेने पाए प्रभु राजा। पवित्र आत्मा इस समय महिला मंडल के लिए मांगते प्रभु, एस्तर रानी के समान प्रभु राजा और दबोरा के समान उन्हें आशीषित कीजिए प्रभु। महिला मंडल में प्रभु एकता प्रभु, आपका प्रेम उनमें बना रहे प्रभु ईश्वर राजा, ऐसे होने दीजिए प्रभु राजा। पवित्र आत्मा आपका कार्य करने के लिए उन्हें बुद्धि ज्ञान सामर्थ्य प्रदान कीजिए प्रभु ईश्वर राजा। युद्ध के लिए मांगती प्रभु, युद्ध के प्रभु राजा, युद्ध को प्रभु परमेश्वर पिता यूसुफ समान जीवन दीजिए प्रभु, जैसे आप यूसुफ के समान थे वैसे युद्ध के समान युद्ध में प्रभु आप रहिए मेरे ईश्वर राजा। उन्हें मार्गदर्शन कीजिए प्रभु राजा, हर एक बुराई से प्रभु ने बचा के रखे प्रभु राजा। पवित्र आत्मा इस समय प्रार्थना करते संडे स्कूल को भी प्रभु आप आशीषित कीजिए और हमारे चर्च के हर एक प्रभु राजा मेंबर्स को प्रभु परमेश्वर पिता पवित्र आत्मा से प्रभु राजा उन्हें भर दीजिए प्रभु, उन्हें आशीषित कीजिए प्रभु। इन दिनों का भय प्रभु हमारे कलीसिया में से प्रभु दूर कीजिए प्रभु और आपके सामर्थ्य की आत्मा उंडेल दीजिए मेरे ईश्वर राजा। पवित्र आत्मा इस समय हम प्रार्थना करते प्रभु परमेश्वर पिता, जो बीमार है प्रभु राजा, विक्की देवघड़े, एंजेला जैकब, प्रवीण शिंदे और सुनील राम टेके, सत्य शीरवार, प्रमोदित डिवाइन, वत्सला लाकड़े प्रभु राजा, इन सभी को प्रभु ईश्वर आप आशीषित कीजिए प्रभु राजा। आपके प्रभु परमेश्वर पिता मेरे राजा, कोड़े खाने के द्वारा हमारी कलीसिया में के जो भी बीमार है प्रभु राजा, यशायाह 53:5 वचन उनके ऊपर हम ब्लेस करते मेरे ईश्वर राजा, उन्हें आशीषित कीजिए और गवाही का कारण उन्हें बना दीजिए प्रभु, क्योंकि जिन्होंने भी प्रभु आपके और दृष्टि लगाई वो
चंगाई को प्राप्त किया है। मेरे श्री राजा आपका धन्यवाद करते, हमारे प्रभु कलीसिया में आपका भय निरंतर बना रहे प्रभु राजा, और हमारे चंद्रपुर के ऊपर आपके पवित्र आत्मा की आग को उंडेल दीजिए प्रभु राजा। हमारे चंद्रपुर में प्रभु आपका संजीवन आने पाए, हमारे चंद्रपुर से हर एक बीमारी यीशु के नाम से नरक में चली जाए। मेरे राजा आपका अनुग्रह आपकी दया को प्रकट कीजिए, और इन दिनों में प्रभु परमेश्वर पिता हर एक व्यक्ति अपने मन को फिराए प्रभु राजा, ऐसे होने दीजिए प्रभु परमेश्वर पिता। बीमारी से नहीं लेकिन प्रभु राजा मेरे प्रभु परमेश्वर पिता आपसे वो डरे प्रभु, ऐसे होने दीजिए मेरे राजा। धन्यवाद करती पिता, स्तुति करती प्रभु, और सारे ऑनलाइन चर्च को प्रभु आप आशीषित कीजिए प्रभु राजा। पवित्र आत्मा जिन जो भी प्रभु परमेश्वर पिता इस प्रार्थना को सुन रहे उन्हें आशीषित और आशीषित करना प्रभु राजा, और उन्हें चंगाई को प्रदान करना मेरे राजा। इस प्रार्थना को मेरे उद्धार करता यीशु नासरत के नाम से हम मांगते हैं पिता, सुन और कबूल कर राजा, आमीन। शेवटचे गीत आपण या ठिकाणी गाणार आहोत, ते आहे आसमां पे नजर आए। हे गीत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत।
प्रार्थना झाल्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि यानंतर आपण आशीर्वाद घेऊया. प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गीय प्रेमळ देव बाप्पा, आम्ही तुझ्या नावाची उपकारस्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, कारण विश्वासाच्या द्वारे पवित्र परमेश्वरा या भूतलावर तू अनेक मोठमोठी आणि महान कार्य केलेली आहेस. आणि ज्यांनी पवित्र परमेश्वरा तुझ्यावर विश्वास ठेवला त्या प्रत्येकाने तुझा अनुभव घेतलेला आहे की तू सर्वशक्तिमान, जिवंत आणि सनातन काळापासूनचा परमेश्वर आहेस. आणि म्हणूनच पवित्र परमेश्वरा ज्या विश्वासासंबंधाने आम्ही ऐकलं की तू त्या स्त्रीला म्हणालास की बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफल हो. तेव्हा प्रत्येक जण जो तुझ्याकडे आलेला आहे त्या प्रत्येकाच्या बाबतीत देखील असंच तू म्हणावं की तुमचा विश्वास मोठा आहे, तुमची इच्छा सफल हो. याकरता प्रत्येकाला त्यांनी ठेवलेल्या विश्वासामध्ये तू वाढव अशा मी तुला विनंती करतो. आज पवित्र परमेश्वरा जेव्हा त्यांनी आपलं मन तुझ्या पवित्र वचनाकडे लावलं होतं आणि त्यांनी तुझं पवित्र प्रभू कान देऊन ऐकलेलं आहे, तेव्हा हे जे बीज पवित्र परमेश्वरा त्यांच्या हृदयात पेरलेलं आहे त्या विश्वासामध्ये त्यांची प्रतिदिवशी उत्तम रीतीनं वाढ होईल असंच तू कर. त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास पवित्र परमेश्वरा तुटपुंजा राहू नये, तर तो विश्वास विशाल व्हावा याकरता तू आपला अनुग्रह प्रत्येकाला करो. आम्ही जी भक्ती चालवली आहे ती सर्वांच्या करता आत्मिक लाभ देणारी आणि उत्तम आशीर्वादाची ठरव ही आम्ही तुला विनंती करतो. केलेल्या सर्व प्रार्थना तू आमच्या ऐक आणि त्यासोबत यावेळेला आम्ही प्रार्थना करतो की आमच्यामधील प्रवीण शेंद्रे हे जे पवित्र प्रभू तुझ्याकडे आलेले आहे त्यांच्यावर तुझा पवित्र हात ठेव आणि विशेष रीतीनं त्यांच्या माघारी त्यांच्या घरातील हे जे दुःख झालेलं आहे ते तू कमी कर. त्यांच्या मनाला शांतपण आणि धीर दे अशी देखील आम्ही विनंती करतो. महामहिमा मी तुला देतो आणि सर्व प्रार्थना आमचा उद्धारक देव प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आपला अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तूही आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. आमची कसोटी पाहू नकोस, तर वाईटापासून आमची सुटका कर, कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वरापासून आपण आशीर्वाद घेऊया. मानवी मतीला तक्याशी देवाची शांती तुमच्या अंतःकरणी व मनी वसो आणि देव पित्याच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रेमात ती तुम्हाला सदैव राखो. सर्वसमर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आम्हा सर्वांना आशीर्वाद देव आता आणि सदा सर्वदा. आमेन. आमेन.